नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. टिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अप्पू ही शशांकला म्हणत असते, बाळाच्या बाबतीतल्या मेडिकल मधल्या सर्व गोष्टी मी बाबाला फोन करून विचारते आणि काही लागलं ना तर माही, सुहा काकू आणि पण्णाई आहेतच, त्यांच्याकडून सर्व काही शिकून घेईल. बाळाची अप्पू काकू असताना मी बाळाला एकटं पडून देणार नाही असं भाऊक होऊन सांगत असते. त्यावेळेला शशांक हा अप्पूला जवळ घेतो आणि आता माझं सगळं टेन्शनच गेलं म्हणून सांगतो. त्यावर अप्पू शशांकला सांगते की मी तुझ्यासाठी कधीही अभ्यास न करणारी आणि कधीही कोणत्याही गोष्टी करणारी असेल. माझं तुझ्या फॅमिलीबद्दलचं प्रेम खूप खरं आहे आणि खूप जेन्युइन आहे असं बोलते. त्यावर शशांक म्हणतो, मला हे सांगायची गरज नाहीये, मला माहित आहे असं म्हणून तो पुन्हा अप्पूला जवळ घेतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अमेय आणि नेत्रा दोघेही हॉस्पिटलमध्ये असतात. त्यानंतर अप्पू, शशांक, माई आणि कुकी हे हॉस्पिटलमध्ये येतात. डॉक्टर हे मानसीच्या चेकअपसाठी आलेले असतात. त्यावर माई मानसीला बरं वाटेल ना असं कुकीला विचारत असतात. त्यावर कुकी माईंना म्हणत असतो की नक्की बरं वाटेल, बाप्पा आहे ना, तो बाळाच्या बाबतीत एवढा निष्ठुर होऊ शकत नाही असं माईंना म्हणत असतो. तर अमेयची अवस्था ही खूपच वाईट असते आणि तो खूप रडत असतो. त्यावर नेत्रा मध्येच म्हणत असते, मला तुम्हाला सर्वांना काहीतरी सांगायचं आहे. मानसी वहिनी जेव्हा बेशुद्ध झाल्या तेव्हा त्यांनी माझ्याकडून एक वचन घेतलेलं आहे की बाळाची काळजी मी घ्यावी असं नेत्राही सगळ्यांना सांगत असते. तेच ऐकून सगळेजण हदरूनच जातात आणि सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. अप्पू यावर म्हणते हे शक्यच नाहीये आणि मानसी वहिनीला काहीही होणार नाही असं ती नेत्राला सांगत असते. त्यावर नेत्रा म्हणते, हो त्या लवकरच बऱ्या होतील, तोपर्यंत त्यांच्या बाळाची काळजी मी घ्यावी अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे, अगदी माझा हात हातामध्ये घेऊन असं ती सगळ्यांना सांगत असते. कुकी त्यावर खूपच कावराबावरा झालेला असतो. त्यावर शशांक म्हणतो, आम्ही सगळे असताना मानसी वहिनी तुला ही जबाबदारी का देतील आणि नेत्रावर अविश्वास दाखवतो. त्यावेळेला कुकी म्हणतो, हे खरं आहे, मी स्वतःच्या कानाने ऐकलेलं आहे असं शशांकला सांगत असतो. त्यावर शशांक गोंधळतच म्हणत असतो, घरामध्ये एवढी माणसे आहेत तरी पण मानसी वहिनींनी परक्या बाईवर जबाबदारी का सोपवतील, तेही काही संबंध नसताना असं तो कुकीला विचारू लागतो. त्यावर नेत्रा म्हणत असते, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये आणि ह्यांच्यावर पण विश्वास नाहीये का असं कुकीकडे पाहत बोलते. त्यावर कुकी शशांकला तू बाळाची काळजी घे आणि हातात हात घेऊन तिला सांगितलंय असं शशांकला सांगत असतो. त्यावर शशांक म्हणत असतो, तुला एवढी तस्ती घेण्याची गरज नाहीये असं सांगत असतो. त्यावर माई म्हणत असतात, घरामध्ये तीन अनुभवी सासू असताना मानसी असा विचार करणारच नाही अशा बोलत असतात. त्यावर अमेय म्हणत असतो, कुकी सुद्धा सांगतोय म्हणल्यावर मानसीनं काही तर निर्णय घेऊनच हा डिसिजन घेतला असणार आहे. त्यावर नेत्रा म्हणत असते की मी मानसी वहिनींना दिलेलं वचन मोडणार नाही. त्यावर शशांक अमेयला म्हणत असतो, मानसी वहिनी पूर्णपणे बऱ्या होईपर्यंत बाळाची काळजी अप्पू घेईल असं ठरलं आहे आमचं असं शशांक नेत्राला सांगू लागतो. आणि शशांक त्यावर नेत्राला म्हणतो, तू ही जी काही तयारी दाखवली आहेस ना त्याबद्दल थँक्यू आणि बाकी सगळ्यांसाठी आम्ही आहोत असं म्हटल्यावर नेत्रा तिथून चिडून निघून जाते. त्यावर डॉक्टर तिथे येऊन सांगून जातात की मानसीची तब्येत अजूनही नाजूकच आहे, सीझर केल्यामुळे खूपच जास्त ब्लिडिंग झालेलं आहे आणि मानसीच्या प्लेटलेट कमी झाल्या आहेत, त्यामुळे अर्जंट तिला ब्लड भरावं लागणार आहे आणि मानसीचा ब्लड ग्रुप देखील AB निगेटिव्ह असतो, तो खूपच रेअर असतो. तो ब्लड ग्रुप हॉस्पिटलच्या बँकमध्ये सुद्धा अवेलेबल नसतो. त्यावर शशांक म्हणतो, आम्ही काहीतरी करतो म्हणून सांगतो. त्यावर डॉक्टर म्हणतात, जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर करा, मानसीची कंडिशन देखील खूपच क्रिटिकल असते. त्यानंतर सर्वजण फोनवर त्या ब्लड ग्रुप बद्दल विचारत असतात आणि माई तर इकडे रडतच असतात. अप्पू माईंना शांत करते आणि तिच्या बाबांना फोन लावते आणि बाबांना सांगू लागते, मानसी वहिनीसाठी AB निगेटिव्ह ब्लड ग्रुप हवा आहे आणि तू काहीतरी सोर्स सापडव. त्यावर डॉक्टर कौशिक काहीतरी सांगत असतात. ते ऐकून अप्पू इकडे हदरूनच जाते आणि अप्पू सगळ्यांना एकत्र करते आणि म्हणते, बाबांनी मला सांगितलं आहे नेत्राताईचं ब्लड ग्रुप AB निगेटिव्ह आहे
ते ऐकून सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. तर सिस्टर पुन्हा लवकर ब्लड डोनर शोधा असं म्हणून आतमध्ये निघून जातात. त्यानंतर अमेय म्हणत असतो, आता काय करायचं, नेत्रा तर निघून गेली आहे. अप्पू आता नेत्राचा फोन ट्राय करत असते, पण तिचा फोन सुद्धा स्विच ऑफ असतो. त्यावर शशांक म्हणतो की हरकत नाही, ती काय एवढ्या लांब गेली नसेल, आणि ते दोघेही नेत्राकडे जायला निघतात. तरी इकडे माही ह्या खूप रडत असतात आणि नेत्राही आपल्या मानसीला रक्त देईल का असं रडतच विचारत असतात. त्यावर अप्पू म्हणत असते, मी नेत्राताईला कन्व्हिन्स करेल आणि मी मानसी वहिनीला काहीही होऊन देणार नाही असं माईंना प्रॉमिस करते. त्यानंतर अप्पू, शशांक आणि कुकी नेत्राकडे जायला निघतात. माई मात्र इकडे खूपच रडत असतात आणि त्यांची अवस्था खूपच वाईट झालेली असते. अमेय हा माईंना समजवायला जातो, परंतु अजूनही माई अमेयवर रागवलेल्याच असतात. तर इकडे नेत्रा आता घरी येते आणि ती खूपच रागामध्ये असते आणि ती खूपच रागाने सर्व सामान फेकत असते. त्यानंतर ती एक शो पीस घेते आणि आरशावर काचेवर मारते आणि काच फोडते. आणि त्यानंतर नेत्रा जोरजोरात रडत म्हणत असते, मी या कानिटकरांचं काय करू, मी या बाळाच्या निमित्ताने कानिटकरांच्या घरामध्ये घुसण्याचा प्लॅन बनवला होता, पण ह्या शशांकला तर माझ्या प्रेमाची किंमतच नाहीये. मी असं काय करू की सगळ्यांना कळेल की ही नेत्रा शशांकच्या लायक आहे म्हणून, आणि मी काय करू असं म्हणून ती विचार करत असते आणि ती खूपच रागामध्ये असते. तेवढ्यातच नेत्राला काहीतरी सुचतं आणि ती खूप खुश होते. तर इकडे आता अप्पू, शशांक आणि कुकी नेत्राच्या घराच्या बाहेर पोहोचतात. ते दरवाजा ठोठावत असतात, पण नेत्रा काही आतमधून दरवाजा उघडत नाही. शशांक हा नेत्राला फोन करतो, पण तिचा फोनही लागत नाही. त्यावर शशांक अप्पूला म्हणत असतो, अप्पू आता काय करायचं. त्यावर अप्पू म्हणते की तिला तरी शोधावंच लागणार. त्यावर शशांक म्हणतो, आपल्यालाच गरज आहे. त्यावर तिची कोणी मैत्रीण नाहीये का, तिला फोन कर असं सांगतो. त्यावर शशांक म्हणतो, नाही, तिला कोणीही मैत्रीण नाहीये आणि ती इन्स्टिट्यूट मध्ये सुद्धा कोणाची जास्त बोलताना दिसत नाही असं सांगत असतो. त्यावर अप्पू शशांकला सांगत असते, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तू तिला का बोललास. ती चिडली आणि तिथून निघून गेली. त्यावर शशांक म्हणतो, मी तिला बरोबर गप्प केलं. मुळात आपल्या घरातील बाळ आपण तिला का सांभाळायला द्यायचं असं तो सांगू लागतो. त्यावर अप्पू म्हणत असते, मानसी वहिनीने सांगितलं आहे असं ती शशांकला म्हणत असते. शशांकचा मात्र यावर अजिबात विश्वास नसतो आणि तो हे मानायलाच तयार होत नसतो. त्यावर कुकी म्हणत असतो, हे मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलेलं आहे आणि तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का. त्यावर शशांक म्हणत असतो, आपण जे पाहतो बऱ्याच वेळेला ते खरं असतं असं नसतं. तू कदाचित अर्धसत्य ऐकलं असतील आणि त्यावरूनच हे सगळं बोलतोय असं मला वाटतंय. त्यावर कुकी शशांकला म्हणत असतो, मी जे काही ऐकलं आहे तेच सत्य आहे. हे सत्य नाकारताही येणार नाही असं शशांकला सांगत असतो. त्यावर शशांक म्हणत असतो, मानसी वहिनी आणि औषधांच्या ग्लानीमध्ये असतील आणि त्यांना असं वाटलं असेल की अप्पू किंवा सुमी पुढे उभी आहे, म्हणून त्या असं बोलल्या असतील असं कुकीला सांगू लागतो. त्यावर अप्पू म्हणत असते, पण आपण आता हे सगळं का बोलतोय, आता नेत्राताईला शोधणं आता खूप महत्वाचं आहे. त्यावर कुकी शशांकला म्हणत असतो, हो, तू आणि अप्पू नेत्राला शोधा आणि मी बँकेमध्ये जाऊन कोण AB निगेटिव्ह वाला आहे का ते पाहतो. जर कोण असेल तर त्याला लगेच घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतो असं तो सांगत असतो आणि तो तिथून निघून जातो. तर शशांक देखील अप्पूला म्हणत असतो, इथे थांबण्यामध्ये काहीही अर्थ नाही आणि आपण आता तिला दुसरीकडे शोधू असं तो अप्पूला म्हणत असतो. तेव्हा इकडे हॉस्पिटलमध्ये सुहाही घाईनेच येते आणि माईंना विचारते काय झालं आहे. त्यावेळेला अमेय सांगत असतो, मानसीला रक्त द्यायचं आहे आणि तिचा ब्लड ग्रुप AB निगेटिव्ह आहे आणि तो ब्लड ग्रुप खूप दुर्मिळ असतो असं सांगत असतो. आणि अप्पू आणि शशांक हे नेत्राकडे गेलेले आहेत. ते ना एव्हाना यायला हवे होते, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे असं काळजीनेच बोलत असतो. आणि इकडे माई खूप रडत असतात आणि जर नेत्राने रक्त द्यायला नकार दिला तर मानसीच्या जीवाचा धोका वाढू शकतो असं सुहाला सांगत असते. सुहा ही माईला आणि अमेला खूप मोठा आधार देते आणि अमेला म्हणत असते, तू घाबरू नकोस आणि कोणाला तरी फोन कर. अमेय हा अप्पूला फोन करतो आणि नेत्रा भेटली का असं म्हणून विचारत असतो. नेत्रा ही रागाने कुठेतरी निघून गेली आहे असं अमेयला सांगत असते. त्यावर अमेय म्हणत असतो, तिला लवकर शोधा, मानसीच्या जीवावरचा प्रश्न आहे आणि तिला रक्त भेटलं नाही तर तिचा धोका वाढू शकतो. त्यावर अप्पू अमेयला म्हणत असते, तू काहीही काळजी करू नकोस
आम्ही नेत्राताईला शोधू आणि तिला कन्व्हिन्स सुद्धा करू, असं सांगून फोन ठेवते. तरी इकडे शशांक अप्पूला म्हणत असतो, एक जागा आहे आणि तिथे नेत्रा असू शकते असं अप्पूला म्हणत असतो. त्यावर इकडे माई म्हणत असते, सुहा मला एकच प्रश्न सारखा सतावतोय. मानसीने नेत्राला तिच्या बाळाची काळजी घ्यायला का सांगितलं आहे असं विचारत असते. त्यावर सुहाही धक्क्यानेच काय असं म्हणून विचारते. त्यावर माई म्हणतात, विकासनेही ऐकलं आहे आणि सर्वजण खूपच काळजीमध्ये असतात. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अप्पू ही नेत्रापाशी हात जोडत म्हणत असते, तू येतेस ना आमच्या बरोबर. त्यावर नेत्रा म्हणत असते, तू माझ्या समोर नाक रगडून मला सॉरी म्हण, तेव्हा मी विचार करेल यायचं आहे की नाही ते. त्यावर अप्पू खाली बसते आणि म्हणते, प्लीज तू हे सगळं विसर आणि मानसी वहिनीला वाचवण्यासाठी तू आमच्या बरोबर चल, अशी हात जोडून नेत्राची माफी मागत असते. त्यावर नेत्रा अप्पूला म्हणत असते, तुझी लायकीच माझ्या पायांपाशी आहे आणि हे सर्व शशांक पाहतो. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.